व्हिडिओसह आलेलो आहोत. त्यामध्ये आपण विविध ज्या भरती निघतात ते सांगत आहोत. आज भरती निघाली नोंदणी व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र पुणे कार्यालयामध्ये शिपाई पदाच्या भरती आहेत. त्याची महत्त्व माहिती घ्यायची आपल्याला. याचा सर्वात पहिली माहिती आहे ही परीक्षा IBPS घेणार आहे. त्यामुळे IBPSची काठिण्य पातळी तुम्ही एकदा मागील प्रश्नपत्रिका चेक करून बघू शकता. ह्याचा जो अर्ज करण्याचा तारीख सुरू होणार आहे ती 22 एप्रिलला सुरू झालेली आहे. ह्याचा जी लास्ट डेट आहे ती 10 मे आहे, ही लक्षात घ्या. 10 मे याचा लास्ट डेट आहे. त्यानुसार तुम्ही अर्ज करायचे आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये बघा प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला याचे सेंटर आहेत. ते एकदा सेंटर बघून घ्या. याची फी बघून घ्या. फी ओपनसाठी 1000 रुपये आहे. OBC किंवा इतर मागास प्रवर्गासाठी 900 आहे. अनाथांसाठी 900 आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग यांच्यासाठी मात्र ते परीक्षा शुल्क माफ आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. उमेदवार जे काही ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा आहे त्यांनी ही जाहिरात आहे ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण बघू शकता. पण मी तुम्हाला महत्त्वाची माहिती इथंच देणार आहे. त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. प्रोफाईल निर्मिती करताना किंवा ही फॉर्म भरताना तुम्हाला ह्या वेबसाईटवर जायचं आहे. IBPS.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून ही माहिती भरायची आहे. ही माहिती संपूर्ण इंग्लिशमध्ये भरायची आहे. लक्षात घ्या. माहिती ही तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायची आहे. ओके. ही माहिती इंग्लिशमध्येच भरायची आहे. मराठीमध्ये कुणी भरण्याचा प्रयत्न करू नका. जे परीक्षेचं शुल्क भरायचं आहे ते तुम्ही विविध प्रकारे भरू शकता. इंटरनेट बँकिंग हा सर्वात चांगला मार्ग आहे. त्या पद्धतीने तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही फीज भरू शकता. ठीक आहे. आता ह्या ज्यावेळी तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्यावेळी फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेणं गरजेचं आहे. आपल्यासाठी ती रेफरन्सला ती प्रिंटआउट असावी म्हणून ती प्रिंटआउट आपल्याजवळ तुम्ही सर्वांनी ठेवून घ्या. आता इथं बघा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. जे विविध प्रकारचे कागदपत्र लागतात त्याची लिस्ट दिलेली आहे. आपापल्या कॅटेगरीनुसार याची लिस्ट आपल्याकडं असणे गरजेचं आहे. त्यामुळे ही तुम्ही सर्व काही कागदपत्र तयार ठेवा. हॉल तिकीट हे परीक्षेच्या अगोदर 7 दिवसामध्ये येणार आहे. त्यापद्धतीने एवढं काही गरज नाही. फक्त परीक्षेच्या वेळी ज्यावेळी तुम्ही परीक्षा देण्यासाठी जाल त्यावेळी यापैकी एखादं कार्ड तुमच्याजवळ असावं आणि त्याची झेरॉक्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. परीक्षेला जाताना यापैकी एखादं कार्ड आणि त्याची झेरॉक्स तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसून दिली जाणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता याचं महत्त्वाचं म्हणजे की शैक्षणिक अर्हता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की SSC 10वी पास कोणताही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. वेतनश्रेणी 15,000 ते 47,000 अशी त्यांनी दिलेली आहे. यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा जो येतो तो मुद्दा म्हणजे की परीक्षा पद्धतीचं कसे असणार आहे, जे फॉर्मॅट काय असणार आहे नेमका. तो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतो की सरळ सेवा पद्धती ज्याप्रमाणे फॉर्म भरली जातं त्याच पद्धतीने ही परीक्षा असणार आहे. IBPS ही घेणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य बौद्धिक चाचणी व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ही परीक्षा IBPS घेणार असल्यामुळे तुम्ही IBPSचा तलाठी जो दर्जा आहे तो दर्जाप्रमाणे परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. तर एकदा तुम्ही बघून घ्या. 25 प्रश्न असणार आहेत. इंग्रजीसाठी 2 मार्काला 1 असणार आहे. 100 प्रश्न गुणिले 2 मार्काला 1, 200 मार्काची परीक्षा असणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. अशा पद्धतीचे आपण फॉर्म विविध आपण ह्या चॅनलवर टाकू.